या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. मान्सूनचा वेग सध्या कमी झालेला होता, पण आता त्याच्यात काही बदल होणार आहे का ते आपण आजच्या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. आणि अर्थातच पुढच्या 3 दिवसांसाठी महाराष्ट्रात नक्की कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे तेही आपण या व्हिडिओत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. सर्वात पहिले समजून घेऊयात की मान्सूनची आता काय दिशा आहे, तो काय स्पीडनी चाललाय. गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की आपण जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये जोपर्यंत एखादं पोषक वातावरण तयार होत नाही, जोपर्यंत एखादी प्रणाली तिकडे तयार होत नाही, तोपर्यंत मान्सून पुढे जाणार नाही असा अंदाज जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून बांधला जात होता. आणि ती प्रणाली आता आपल्याला जनरेट झाल्याचं बघायला मिळतंय. इथे जर तुम्ही बघितलं स्पेसिफिकली तर आपल्याला आता या संपूर्ण पट्ट्यामध्ये इथे कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना दिसतंय. आणि हे तयार झाल्यामुळे काय होणार आहे तर मान्सूनला संपूर्ण भारतामध्ये पुढे सरकण्यासाठी त्याला मदत होणार आहे. अरबी समुद्रामध्ये इतके दिवस आपण बघतो की अरबी समुद्रातनं जे वारे येत होते त्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्राला पोषक वातावरण तयार झालेलं होतं पावसासाठी. पण आता मात्र तशी परिस्थिती आपल्याला इथे बघायला मिळत नाहीये. आपण जर आपला पूर्ण कोस्टल भाग बघितला तर कोस्टल भागामध्ये आपल्याला कुठेही आता ढग फारसे दाटून आलेले आहेत किंवा तिथे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे अशी कुठलीही परिस्थिती नाहीये. आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्रामधला जो मान्सून आहे तो पुढे सरकण्यासाठी आणखीन काही कालावधी लागू शकतो असं सुद्धा म्हणण्यात येत आहे. तर तेच दुसरीकडे बघितलं तर या भागामध्ये इथे मात्र कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे. आपल्याला ढग जे आहेत ते दाटून येताना दिसत आहेत. क्लाउड फॉर्मेशन ज्याला म्हणतो आपण ते होताना दिसतंय. आणि त्यामुळेच अशी शक्यता वर्तवण्यात येते की आता मान्सूनला पुढे सरकण्यासाठी मदत होणार आहे. पण महाराष्ट्रासाठी अजून तितकंसं पोषक वातावरण आपल्याला बघायला मिळत नाहीये. झारखंड आणि ओडिसा जे आहे त्या भागांमध्ये मात्र सांगण्यात आलेलं आहे की कदाचित ओडिसाचा जो भाग आहे त्याचबरोबर आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, केरला असेल या सगळ्या भागांमध्ये मान्सूनचा जो पाऊस आहे तो आपल्याला मुसळधार पाऊस तिकडे कोसळू शकतो असा अंदाज जो आहे तो सध्याच्या घडीला वर्तवण्यात आलेला आहे. तेच आपण जर उत्तरेकडे जाऊन बघितलं तर उत्तरेमध्ये पंजाब असेल, हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल या सगळ्या भागांमध्ये डस्ट स्टॉर्म जो आहे त्याचा परिणाम सुद्धा होणार आहे. आणि त्याच्यामुळे 2 ते 3 दिवस पुढचे तिथे सुद्धा प्रचंड वारं जे आहे ते बघायला मिळू शकतं. पण ते डस्ट स्टॉर्म जो तिकडे तयार झालेला आहे त्याच्यामुळे येणारं वारं आहे. आता आपण पुढच्या बघूयात की मान्सूनचा आता नक्की वेग कसा दिसतोय आपल्याला किंवा कुठपर्यंत तो पोहोचलेला आहे. फक्त महाराष्ट्राचं जर बघायचं झालं तर महाराष्ट्रात जिथे आपल्याला वाटलं होतं की तो आणखीन पुढे सरकेल या मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये, तसं झालेलं नाहीये. 2 ते 3 दिवसांपासून मान्सून जो आहे तो आपल्याला साधारण दक्षिण महाराष्ट्रातच सीमित बघायला मिळतोय. त्याच्यानंतर तो आणखीन पुढे सरकत नाहीये. मुंबईच्या दिशेने तो 10 ते 12 जून पर्यंत पोहोचेल असं वाटत होतं, तसं सुद्धा झाल्याचं आपल्याला बघायला मिळत नाहीये. आणि त्यामुळेच आता साधारण 15 ते 16 तारीख उजाडू शकते मान्सूनला पोहोचण्यासाठी मुंबईपर्यंत आणि संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत असा अंदाज सध्याच्या घडीला वर्तवण्यात येतोय. उर्वरित भारताचं आपण जर बघितलं तर नॉर्थ ईस्ट भाग जो आहे इथे संपूर्ण मान्सूननी व्यापलेला आहे आणि दक्षिणेतला काही भाग आहे तिथे सुद्धा मान्सूननी व्यापलेला आहे. मात्र उत्तरेकडे अजून मान्सून जो आहे त्याची आपल्याला आगेकूच होताना बघायला मिळत नाहीये. आणि आता ते कधीपर्यंत होईल त्याचा अंदाज सध्या तरी वर्तवण्यात आलेला नाहीये. आपल्याला दिसतंय की 8 तारीख आहे किंवा 5 तारीख आहे, 30 जून आहे, असं वाटतंय की 30 जून पर्यंत साधारण गुजरातचा भाग सुद्धा कव्हर होईल. पण ऍक्च्युली तसं होईल का तर आत्ताच्या घडीला तशी फारशी फेवरेबल परिस्थिती नाहीये. बंगालच्या उपसागरामध्ये जरी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना आपल्याला दिसत असलं तरी ते किती दिवस टिकतं आणि त्याची इंटेन्सिटी किती असते याच्यावरती सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. आता महाराष्ट्रासाठी पुढच्या 3 दिवसांचा काय अलर्ट आहे ते आपण समजून घेऊया. आपण जर बघितलं तर पुणे असेल, मुंबई असेल, रायगड असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, इथे सगळीकडे आणि विदर्भामध्ये सुद्धा हीट वेव्ह साठीचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. कुठेही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाहीये. तेच आपण जर चंद्रपूर बघितलं तिथे सुद्धा हीट वेव्ह आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली त्याचबरोबर घाट्स ऑफ नाशिक म्हणजे नाशिकचा जो घाट परिसर आहे तिथे असेल, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, संभाजीनगर, सोलापूर या सगळ्या भागामध्ये कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये. मात्र तिथे थंडर स्टॉर्मची जी साईन आहे ती देण्यात आलेली आहे. म्हणजे तिकडे वादळी वारे जे आहेत ते वाहू शकतात असं म्हटलं जात आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त पावसासाठीचा असं फारसं पोषक वातावरण किंवा अलर्ट जो आहे तो सध्याच्या घडीला देण्यात आलेला नाहीये कुठेही. आता पुढे आपण बघूयात शुक्रवारचा अंदाज काय आहे. शुक्रवारी आपण जर बघितलं तर पुन्हा आपल्याला पुणे, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड,
या सगळ्या भागामध्ये नाशिकमध्ये असेल, इथे सगळीकडे आपल्याला हीट वेव्ह साठीचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रात जिथे येलो अलर्ट आहे तिथे अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो, ज्याला स्कॅटर्ड आणि वाईड स्प्रेड रेन म्हणतात. की काही गावांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो, काही ठिकाणी बघायला मिळणार नाही, असं सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे तशा प्रकारचा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे की अगदी मुसळधार पाऊस हा येलो अलर्ट मध्ये पडत नसतो. येलो अलर्ट मध्ये साधारण मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळत असतो. तर हा झाला शुक्रवारचा अंदाज. शनिवारचा काय अंदाज आहे तेही आपण समजून घेऊया. शनिवारी आपण जर बघितलं तर हीट वेव्ह जी आहे ती ठाणे, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईसाठी हीट वेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भात संपूर्ण आणि मराठवाड्यातल्या काही भागामध्ये म्हणजे बीड आहे, नांदेड आहे, लातूर आहे, धाराशिव आहे, सोलापूर आहे, या सगळ्या भागामध्ये काही प्रमाणामध्ये वादळी वारे वाहू शकतात आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. इथे सुद्धा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वाऱ्याचा अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे, पण उर्वरित कुठेही वॉर्निंग देण्यात आलेली नाहीये, जिथे जिथे आपल्याला ग्रीन रंग बघायला मिळतो. त्याच्यामुळे मुंबई असेल किंवा हा आजूबाजूचा परिसर असेल त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण हीट वेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे, येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे जरी तापमान हे 23-24 म्हणजे 34-35 नॉट 23-24 34-35 असं तापमान जरी आपल्याला बघायला मिळालं तरी सुद्धा तुम्हाला ते 40 पर्यंत गेलंय की काय अशा प्रकारचा ऊन जे आहे ते जाणवणार आहे. आणि म्हणून लोकांनी काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. विदर्भात सुद्धा चंद्रपूरमध्ये लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण तिथे सुद्धा शुक्रवार शनिवारसाठी हीट वेव्हचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे लोकांनी जर काम असेल, गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावं असं त्यांच्याकडनं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. हा होता पुढच्या 3 दिवसांचा अलर्ट. असेच व्हिडिओज आणि अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत असतो. त्याच्यामुळे मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.